नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गीते. आज आपण पाहणार आहेत सायन्स या सब्जेक्टमधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरील मागील AMY प्री एक्झाममध्ये विचारलेल्या क्वेश्चन्सचे ॲनालिसिस. तर 2017च्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. आज आपण पाहूयात 2011 आणि 2005 या क्वेश्चन पेपरच्या क्वेश्चन्सचे ॲनालिसिस. क्वेश्चन नंबर 18. The water stored in a dam is an example of dash. ऑप्शन्स आहेत पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, नन ऑफ द अबोव. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं? एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या ओरिएंटेशनमुळे किंवा त्याच्या शेपमुळे प्राप्त झालेली एनर्जी, त्या एनर्जीला आपण थोडक्यात पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. तर पोटेन्शियल एनर्जी मॅथमॅटिकली जर शो करायची असेल तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट, म्हणजे थोडक्यात MGH असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या मोशनमुळे प्राप्त झालेली एनर्जी, त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. तर कायनेटिक एनर्जीला आपण मॅथमॅटिकली शो करू शकतो हाफ इंटू मास इंटू स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटी, म्हणजेच हाफ mv स्क्वेअर. तसेच ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी म्हणजे थोडक्यात न्यूक्लिअर एनर्जी आपण म्हणू शकतो. न्यूक्लिअर एनर्जी थोडक्यात दोन प्रकारची असते. एक फ्युजन, यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या रिॲक्शन घडतात, एक फ्युजन रिॲक्शन आणि दुसरी म्हणजे फिशन रिॲक्शन. जनरली फ्युजन रिॲक्शन ही लाईट वेटेड न्यूक्लियसमध्ये घडून येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजनमध्ये. तर हायड्रोजनचं फ्युजन होतं आणि त्यामधनं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. तर ही रिॲक्शन जनरली आपल्या सूर्यावरती घडते. त्यानंतर फिशन. फिशन ही रिॲक्शन जनरली रेडिओ ॲक्टिव्ह किंवा हेवी न्यूक्लियसमध्ये घडते. फॉर एक्झाम्पल युरेनियम. युरेनियममध्ये दोन युरेनियम ॲटम, एका युरेनियम ॲटमचं फिशन होतं, त्याचे नंबर ऑफ मल्टिपल्स त्याच्यामध्ये डिव्हिजन होतं आणि त्यामधनं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. अशा प्रकारे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19. When the atom emits alpha radiation and gets converted into another atom, its option आहेत mass number decreases by 4 and atomic number decreases by 2. Second, mass number decreases by 2 and atomic number decreases by 4. Third आहे mass number increases by 4 and atomic number increases by 2. And last option आहे both mass number and atomic number remain same. तर करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, मास नंबर डिक्रीजेस बाय 4 अँड ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2. यामध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेल्या अल्फा रेडिएशन बाहेर पडल्यामुळे काय फरक पडतो? तर ॲक्च्युअली अल्फा रेडिएशनमध्ये अल्फा पार्टिकलमध्ये 2 प्रोटॉन ॲटम्स असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात, म्हणजेच मास नंबर अल्फा पार्टिकलचा होईल 4 आणि ॲटॉमिक नंबर होईल 2. आपल्याला माहीत आहे ॲडिशन ऑफ प्रोटॉन्स अँड ॲडिशन ऑफ न्यूट्रॉन्स दोन्हींचं मिळून आपल्याला मिळतं मास नंबर. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला मास नंबर माहीत असेल आणि प्रोटॉनचे नंबर माहीत असतील तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढता येऊ शकतं. मास नंबर मायनस प्रोटॉनचे नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तर जसं की सांगितल्याप्रमाणे अल्फा रेडिएशन बाहेर पडल्यामुळे मग काय होईल, 2 प्रोटॉन कमी होतील आणि मास नंबर 4 ने कमी होईल, म्हणजेच मास नंबर विल बी डिक्रीज बाय 4 अँड ॲटॉमिक नंबर विल बी डिक्रीज बाय 2. दॅट्स वाय पहिला ऑप्शन हा आपला बरोबर ऑप्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज. ऑप्शन्स आहेत 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर. क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे कमीत कमी डिस्टन्स किती असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एखादा ऑब्जेक्ट स्पष्ट दिसला पाहिजे, म्हणजेच डिस्टिंक्ट विजनसाठी किती कमीत कमी डिस्टन्स असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते त्यावेळेस ती वस्तू आपल्याला दिसते, कारण लाईट रेज त्या वस्तूवरती पडतात आणि त्या वस्तूच्या कलरचे लाईट रेज रिफ्लेक्ट होतात आणि त्या आपल्या डोळ्यावरती पडतात आणि त्या लाईट रेज डोळ्यावरती पडल्यामुळे आपले डोळे सेन्सिटिव्ह असतात लाईटसाठी, त्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसते.
ज्यावेळेस ती लाईट रेज आपल्या डोळ्यावरती पडतात, फर्स्ट ऑफ ऑल रेज पडतात आपल्या कॉर्निया. डोळ्यांमध्ये आपला कॉर्निया नावाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, कॉर्निया. त्यानंतर असतं डोळ्यामध्ये आयरिस, त्यानंतर असतं पपिल, त्यानंतर असतात लेन्स, आणि लेन्सच्या नंतर शेवटी असतो रेटिना. ज्यावेळेस लाईट रेज डोळ्यावरती पडतात, फर्स्ट ऑफ ऑल ते पास होतात कॉर्नियामधनं, कॉर्निया या नावाच्या लेअरमधनं. त्यानंतर पपिल थ्रू ते पडतात आपल्या लेन्सवरती, आणि लेन्सवरनं शेवटी आपल्या रेटिनावरती ते पडतात. म्हणजे रेटिना म्हणजे थोडक्यात आपण पिक्चरचा पडदा म्हणू शकतो, ज्यावरती रेज पडल्याच्या नंतर आपल्याला ते व्हिज्युअलाइज होतात. तर ते व्हिज्युअलाइज होण्यासाठी किंवा ते रेज रेटिनावरती पडण्यासाठी एक पर्टिक्युलर स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन ठेवणं आवश्यक असतं ऑब्जेक्टमध्ये आणि आपल्या डोळ्यांमध्ये. तर तेच मिनिमम डिस्टन्स म्हणजेच 25 सेंटीमीटर आहे. त्यापेक्षा जर कमी डिस्टन्स ठेवलं तर लाईट रेज रेटिनावरती न पडता रेटिनाच्या माग जातील ते, आणि त्यामुळे आपल्याला व्हिज्युअलायझेशन क्लिअर होणार नाही. त्यामुळे मिनिमम डिस्टन्स विल बी 25 सेंटीमीटर. म्हणून ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट ऑप्शन. Next question. Question number 21. The moon takes dash dash days to complete one revolution around the earth. Option आहेत 24, 27.3, 30 and 365. मून म्हणजे ॲक्च्युली हा एक अर्थचा आपला सॅटेलाइट आहे. म्हणजेच मून रिव्हॉल्व करतो अबाउट अर्थ, जसं की अर्थ रिव्हॉल्व करते अबाउट सन, तसंच मून रिव्हॉल्व करतो अबाउट अर्थ. म्हणजेच मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे. म्हणजे थोडक्यात मूनचा वेट, मास आणि रेडियस अर्थपेक्षा कमी आहे. म्हणजे थोडक्यात बघायचं झालं तर मूनचा जे मास आहे ते आहे 7.36 इंटू 10⁻22 kg, आणि रेडियस आहे मूनची 1.74 इंटू 10⁻6 मीटर, जी की पृथ्वीच्या मासपेक्षा आणि रेडियसपेक्षा खूप कमी आहे. तर मून हा उपग्रह असल्यामुळे अर्थचा, तो अर्थच्या भोवती तर फिरतोच, पण अर्थच्या भोवती फिरता फिरता तो स्वतःभोवती सुद्धा फिरतो. आणि ह्या फिरण्याचा टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड आहे मूनचा 27.3 डेज, आणि तो दोघांसाठी सेम आहे. म्हणजेच स्वतःभोवती फिरण्यासाठी सुद्धा आणि अर्थभोवती फिरण्यासाठी सुद्धा. त्यामुळे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2, 27.3 days. Next question. Question number 22. Plaster of Paris is prepared from dash. Option आहेत dead burn plaster, second alum, third gypsum and fourth copper sulfate. त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 म्हणजे जिप्सम. तर जिप्सम म्हणजे काय? जिप्समचा केमिकल फॉर्म्युला आहे मित्रांनो CaSO4 कॅल्शियम सल्फेट इंटू 2H2O. हा जिप्समचा केमिकल फॉर्म्युला आहे. तसेच जिप्सम हा प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्याकरता वापरतात. तसेच याचा वापर चॉक बनवण्यासाठी सुद्धा केला जातो, जे की आपण ब्लॅकबोर्डवरती लिहिण्यासाठी चॉकपीसचा वापर करतो. त्यानंतर ॲलम म्हणजे थोडक्यात ॲलमला मराठीमध्ये तुरटी म्हणतो. यालाच केमिकल नाव ॲलमचं आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. याचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी आपण जनरली करतो. तसेच रक्तप्रवाह थांबवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. ॲलम हा एक जनरल क्रिस्टलाइन पदार्थ आहे. ॲलम इज अ क्रिस्टलाइन इन नेचर. अशा प्रकारे मित्रांनो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल आपलं जिप्सम. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 23. 1 ग्राम मोल ऑफ सबस्टन्स कंटेन्स डॅश डॅश नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ऑप्शन आहे M, नंतर आहे N, नंतर आहे A आणि लास्ट ऑप्शन X. या क्वेश्चन मध्ये विचारले आपल्याला 1 ग्राम मोल ऑफ सबस्टन्स मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो 1 ग्राम ऑफ मोल मध्ये ॲव्होगाड्रोज नंबर इतके मॉलिक्युल्स असतात. ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे किती आहे मित्रांनो? तर ॲव्होगाड्रोज नंबर इज नथिंग बट 6 × 10⁻23 युनिट्स ऑफ सबस्टन्स.
त्यामध्ये ॲव्होगॅड्रो नंबर आपण 6 × 10⁻23 ला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतो. आणि युनिट्स ऑफ सबस्टन्समध्ये आपण ॲटम पण असू शकतात किंवा मॉलिक्युल्स पण असू शकतात किंवा आयन्स पण असू शकतात. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेला आहे, त्यामुळे आपण याला 6 × 10⁻23 युनिट्स ऑफ मॉलिक्युल म्हणू शकतो. ऑप्शनमध्ये आपल्याला डायरेक्ट ॲव्होगॅड्रो नंबर न देता त्याचा सिम्बॉल दिलेला आहे मित्रांनो, आणि त्याला तो सिम्बॉल म्हणजे n आहे. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 2 n. आता आपण बघूयात मित्रांनो 2005 च्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस. क्वेश्चन नंबर 18. Which of the following is used for the extraction of aluminum? ऑप्शन्स दिलेले आहेत मायका, बॉक्साइट, युरेनियम आणि लाइमस्टोन. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन बॉक्साइट. बॉक्साइट हे एक मिनरल आहे. या मिनरलपासून 55% पर्यंत ॲल्युमिनियम आपण मिळवू शकतो. बॉक्साइट हे मिनरल जनरली ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त मिळते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये सुद्धा हे मिनरल जास्त मिळते. त्यानंतर मायका हे इन्सुलेटर आहे इलेक्ट्रिसिटीचं आणि हीटचं. मायका हे जगामध्ये चीनमध्ये सगळ्यात जास्त मिळते आणि भारतामध्ये बिहार राज्यामध्ये हे सर्वात जास्त मिळते. त्यानंतर आहे युरेनियम. युरेनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आहे. याच्या फिशन रिॲक्शन पासून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला मिळवता येते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 19. We can hear the sound of frequency between the range of dash. ऑप्शन्स आहेत 0 to 20 हर्ट्ज, नंतर आहे 20 हर्ट्ज टू 200 हर्ट्ज, नंतर आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज, नंतर आहे 20 हर्ट्ज टू 2000 हर्ट्ज. आता करेक्ट ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन म्हणजेच 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. जनरली साऊंडच्या फ्रिक्वेन्सीनुसार 3 प्रकार पडतात. ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज टू 20,000 च्या मध्ये असते त्यांना आपण ऑडिबल साऊंड म्हणतो. तसेच 20 हर्ट्ज पेक्षा कमी ज्यांची फ्रिक्वेन्सी असते त्यांना आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतो. आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ज्यांची असते त्यांना आपण अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणतो. अल्ट्रासोनिक साऊंड. ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 to 20,000 हर्ट्ज मध्ये असते तेच साऊंड आपण फक्त ऐकू शकतो. आणि 20 हर्ट्ज पेक्षा कमी असणारे साऊंड 20 हर्ट्ज पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणारे साऊंड आपण जनरली ऐकू शकत नाही. फॉर एक्झाम्पल असे साऊंड ज्यावेळेस पृथ्वीमध्ये भूकंप होत असतो त्याच्या सुरुवातीला पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. त्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते. तसेच व्हायब्रेशन्स ऑफ पेंड्युलम त्याची पण फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते. यांना आपण इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणू शकतो. तसेच ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असते त्यांना आपण अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतो. फॉर एक्झाम्पल डॉल्फिन जो आवाज काढतो त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा जास्त असते. तसेच बॅट आणि रॅट हे जे आवाज काढतात त्यांच्या साऊंडची फ्रिक्वेन्सी सुद्धा 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असते. त्याच्यामुळं डॉल्फिनचा आवाज, बॅटचा आवाज आणि रॅटचा आवाज हे सर्व अल्ट्रासोनिक साऊंडच्या प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल थर्ड ऑप्शन 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 21. लाइट इयर इज अ युनिट यूज्ड टू मेजर डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स, सेकंड आहे टाइम, थर्ड आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड फोर्थ आहे नन ऑफ द अबो. लाईट इयर कशासाठी, कोणतं डिस्टन्स वापरण्यासाठी मेजर करण्यासाठी वापरतात हे क्वेश्चन मध्ये विचारलंय. तर जनरली आता करेक्ट ऑप्शन आहे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स. ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स म्हणजे काय, हे खूप मोठं डिस्टन्स असतं जे की 2 सॅटेलाइट मधलं असू शकतं किंवा 2 प्लॅनेट मधलं असू शकतं. असा मोठा डिस्टन्स मोजण्यासाठी आपण लाईट इयरचा वापर करतो. लाईट इयर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. लाईट इयर म्हणजे लाईटच्या एका रेने 1 वर्षामध्ये ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स त्यालाच आपण लाईट इयर म्हणतो. एका वर्षामध्ये
लाईटच्या रेने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स म्हणजेच लाईट इयर. मग लाईटची स्पीड माहीत असली पाहिजे आपल्याला. लाईटची स्पीड काय आहे? तर लाईटची स्पीड जनरली आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही लाईटच्या रेची स्पीड आहे. म्हणजे एका सेकंदाला लाईट रे ट्रॅव्हल करतो 3 × 10⁸ मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 23. द पेअर ऑफ फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग द सेम युनिट इज डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत एनर्जी अँड फोर्स, सेकंड आहे वर्क अँड पॉवर, थर्ड आहे वर्क अँड एनर्जी अँड लास्ट आहे वेलोसिटी अँड मोमेंटम. म्हणजे अशा दोन क्वांटिटी विचारले ज्या क्वांटिटीचं युनिट सेम असेल. मग याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 वर्क अँड एनर्जी. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो वर्कचं युनिट आहे जूल आणि एनर्जीचं युनिट आहे याचं सुद्धा जूल. दोघांचे युनिट सेम आहेत जूल आणि जूल, त्याच्यामुळं आपला हा ऑप्शन करेक्ट आहे. जर ऑप्शन नंबर 1 मध्ये बघितलं तर एनर्जीचं युनिट आहे जूल आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन, म्हणजेच दोन्ही क्वांटिटीचं युनिट वेगवेगळं आहे. तसंच वर्क आणि पॉवर मध्ये बघितलं तर वर्कचं युनिट माहित आहे जूल आहे आणि पॉवरचं युनिट आहे वॅट, म्हणजे दोन्ही क्वांटिटीचं युनिट वेगवेगळं आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये बघितलं तर व्हेलॉसिटीचं युनिट आपल्याला माहित आहे मीटर पर सेकंद आणि मोमेंटम माहिती आहे आपल्याला. मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे P = mv. m म्हणजे मासचं युनिट आहे किलोग्रॅम आणि व्हेलॉसिटीचं युनिट माहिती आहे मीटर पर सेकंद, म्हणजेच मोमेंटमचं युनिट झालं किलोग्रॅम × मीटर पर सेकंद आणि व्हेलॉसिटीचं झालं मीटर पर सेकंद, म्हणजे हे दोन्ही युनिट वेगवेगळे आहेत. म्हणून आपला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3 वर्क अँड एनर्जी. दोघांचं युनिट जूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 26. कॉन्वेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर will have the power of lens is equal to dash dash. ऑप्शन्स आहेत 1/25 डायोप्टर, सेकंड आहे 25 डायोप्टर, थर्ड आहे 4 डायोप्टर आणि लास्ट आहे -4 डायोप्टर. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला विचारलंय पॉवर ऑफ लेन्स. आपल्याला माहिती आहे पॉवर ऑफ लेन्स काय असते तर ॲबिलिटी ऑफ कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग द लाईट रेज, त्यालाच आपण पॉवर ऑफ लेन्स म्हणतो. म्हणजेच म्हणता येईल थोडक्यात ॲबिलिटी टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज ऑफ लाईट रेज, त्याला आपण पॉवर ऑफ लेन्स म्हणतो. मॅथमॅटिकल जर फॉर्म्युला लिहायचा असेल याला मॅथमॅटिकली तर आपल्याला लिहिता येईल पॉवर इज इक्वल टू 1/फोकल लेंथ, म्हणजेच पॉवर ऑफ द लेन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ. तर आता क्वेश्चन मध्ये आपल्याला गिव्हन आहे फोकल लेंथ दिलेलं आहे त्यांनी 25 सेंटीमीटर. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला पॉवर ऑफ लेन्स काढता येईल बाय पुटिंग व्हॅल्यू ऑफ फोकल लेंथ. म्हणजेच आपली पॉवर ऑफ लेन्स येईल P = 1/25 सेंटीमीटर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर यामध्ये अजून एक आपण बघू शकतो लेन्स. पॉवर ऑफ लेन्स विचारले तर लेन्स म्हणजे काय असतं तर लेन्स म्हणजे दोन पृष्ठभाग मिळून लेन्स तयार झालेले असते आणि लेन्स ही ट्रान्सपरंट असते आणि दोन पृष्ठभागांपैकी एक पृष्ठभाग हा स्फेरिकल असतो. मिनिमम ॲटलिस्ट वन सरफेस शुड बी अ स्फेरिकल सरफेस. यामध्ये दोन प्रकार पडतात कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय तर याचे जे सरफेस असतात दोन्ही सरफेस ते बल्जिंग टुवर्ड्स आउटवर्ड, म्हणजे सेंटरला बल्ज झालेले असतात. म्हणून ॲट द एज हे थिनर असतं आणि मिडलला थिकर असतं. त्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्सलाच आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो, कारण लाईट रे कॉन्व्हेक्स लेन्सवर पडल्याच्या नंतर ते कॉन्व्हर्ज होतात, त्यामुळे याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो. कॉन्केव्ह लेन्समध्ये दोन्ही स्फेरिकल सरफेसेस हे इनसाइडला कर्व झालेले असतात, इनवर्ड साइडला कर्व झालेले असतात. त्यानंतर याचे सेंटरला हे थिनर असतं ॲज कम्पेअर टू एजेसला हे जास्त थिकर असतात लेन्स. तसेच यांना डायव्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतात, कारण यावर पडलेले रेज ऑफ लाईट याच्यामध्ये पास झाल्याच्या नंतर डायव्हर्ज होतात.
त्यामुळे त्याला आपण डायव्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो. थँक्यू.